हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये. आज आपण शिकणार आहोत फिगर्स ऑफ स्पीच. इंग्लिश बोलता येण्यासाठी आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच शिकणं खूप महत्वाचं असतं आणि या एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण फिगर्स ऑफ स्पीच शिकणार आहात. मागे सुद्धा आपण फिगर्स ऑफ स्पीचचा व्हिडिओ बनवलेला होता, पण त्याच्यात सर्व टाइप्स क्लिअर नव्हत्या आणि म्हणजेच काही टाइप्स आपल्या राहिलेल्या होत्या. तर एक बऱ्याच मुलांची कमेंट आली होती की एकच सर्व फिगर्स ऑफ स्पीचचा व्हिडिओ बनवावा, म्हणून आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय? आपण जी भाषा बोलतो ती चांगली करण्यासाठी, सुंदर करण्यासाठी आणि लक्षवेधी करण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीचचा वापर होत असतो. मग याची डेफिनेशन काय आहे? Figures of speech definition. Figures of speech are special ways. Figures of speech are special ways. Are special ways of using words. Of using words. Figures of to make language more. To make language more. Language more expressive, intersecting, or beautiful, or beautiful. They help in creating vivid images. In creating vivid images. आणि मग याच्या पुढे ते काय करतायत, तर आपली भाषा अजून चांगली करतायत आणि कल्पनेनुसार आपण फिगर्स ऑफ स्पीच वापरतोय. ऑर इम्फेजिंग आयडियाज. इम्फेजिंग ही डेफिनेशन समजून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवायची आहे. Figures of speech are special ways of using words to make language more expressive, intersecting, or beautiful. They help in creating vivid images or emphasizing ideas. Figures of speech म्हणजे असा शब्दांचा किंवा वाक्यांचा वापर जो भाषा सुंदर, प्रभावी आणि लक्षवेधी बनवतो. हे कल्पना स्पष्ट करण्यासाठी आपण वापरत असतो. ओके, हे आपल्याला आता समजलेलं आहे की फिगर्स ऑफ स्पीच काय असतात. तर फिगर्स ऑफ स्पीचच्या काही टाइप्स असतात, त्या आता आपण बघूयात. फिगर्स ऑफ स्पीच काय असतात हे जरी तुमचं आता क्लिअर झालं नसेल तरी टाइप्स मध्ये आपण डेफिनेशन प्लस एक्झाम्पल आणि मग एक्सप्लेनेशन बघणार आहोत. आणि टाइप समजल्यावर तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय ते सुद्धा चांगल्यापैकी कळेल. तर आता आपण टाइप्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच बघूया. तर ह्या आहेत फिगर्स ऑफ स्पीचच्या टाइप्स. तर पहिली टाइप्स असते सिमिली, दुसरी मेटाफोर, तिसरी पर्सनिफिकेशन, चौथी हायपरबोल, पाचवी ओनोमॅटोपोइया, 6 अलिटरेशन, 7 ऍसोनन्स, 8 कन्सोनन्स, 9 ऑक्सिमोरॉन, 10 आयरनी, 11 पूल, 12 एपोस्ट्रॉफ, 13 सिनेक्डोर, 14 मेटोनिमी, 15 युफेमिझम, 16 अँटिथेसिस. या 16च्या 16 टाइप्स या व्हिडिओ मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. तर आपली पहिली टाइप्स सिमिली, याला आता आपण सुरुवात करूया.
आता सिमिली उपमा याची आपण आता डेफिनेशन बघूयात. अ सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच. अ सिमिली is a figure of speech. It's a figure of speech that compares to different things, that compares to different things that compare to different things using the words like or as. म्हणजेच आता आपण याच्यात like किंवा as वापरणार आहे. Using the words like or as हे याच्यात येणार आहे. ओके, म्हणजेच अ सिमिली is a figure of speech that compares to different things using the words like or as. म्हणजे ज्या वाक्यात सारखा किंवा सारखे वापरून कंपेअर केलं जातंय, म्हणजेच त्याच्यात तुलना केली जाते, तर तो काय असेल, तर सिमिली असेल. त्याच्यात सारखा किंवा सारखे वापरला गेला पाहिजे, लाईक किंवा ऍज वापरला गेला पाहिजे. लाईक म्हणजे आवडणे एवढंच नसतं, तर लाईक म्हणजे सारखा किंवा सारखी हे सुद्धा होतं. समजा याचे एक्झाम्पल बघूयात आता आपण. ही इज ॲज ब्रेव ॲज अ लायन. ही इज ॲज ब्रेव ॲज अ लायन. म्हणजेच तो सिंहासारखा धैर्यवान आहे. आता तो कोणासारखा आहे, तर तो सिंहासारखा आहे. काय सांगितलेलं आहे त्याच्यात, तर सारखा वापरला गेलाय. म्हणजे सारखा किंवा सारखी वापरून ज्या वाक्यात तुलना केली जाते तो सिमिली असतो. याच्यात ॲज आला. ओके, म्हणजेच तो सिंहासारखा धैर्यवान आहे, त्याच्यात सारखा वापरला गेलाय म्हणून तो असेल सिमिली. म्हणजेच अशाच प्रकारे ज्या वाक्यात सारखा किंवा सारखी वापरली जाईल तो सिमिली असेल. समजा एक्झाम्पल 2, her smile is like sunshine. Is like sunshine. आता तिची स्माइल कशी आहे, तर सनशाईन सारखी आहे. ओके, मग आता एक्झाम्पल 3, याच्यात आता काय वापरलं गेलंय, तर सारखी वापरलं गेलंय म्हणून हे सिमिली असेल. ओके, एक्झाम्पल 3, the boy runs like a cheetah. म्हणजेच तो मुलगा चीता सारखा पळत आहे. म्हणजेच कोणासारखा, तर चीता सारखा. सारखा वापरलं गेलं इथे, तर सारखा वापरलं गेलं म्हणून हे काय असेल, तर सिमिली असेल. एक्झाम्पल 4, this room is as cold as ice. This room is as cold as ice. म्हणजेच ही रूम कशी आहे, तर बर्फासारखी थंड आहे. याच्यात सुद्धा काय वापरला गेला, तर सारखी वापरला गेला म्हणून ही काय असेल, तर सिमिली असेल. एवढं क्लिअर झालं. एक्झाम्पल 5, द लास्ट एक्झाम्पल, सी सिंग्स लाईक अ हायटिंगेल. ओके, म्हणजेच ती कशी सिंग्स करते, तर ती हायटिंगेल सारखी
गाणं म्हणते, इथे पण काय वापरला जातोय तर सिंग्स, सारखा किंवा सारखी यापैकी सारखीचा वापर होतोय, म्हणून ते काय असेल तर सिमिली असेल. तर आता आपल्याला सिमिली ही टाईप समजलेली आहे. आता आपली पुढची टाईप्स मेटाफोर, याला आता आपण सुरुवात करूया. आता जर तुम्हाला पहिली टाईप्स सिमिली समजली असेल तरच तुम्हाला मेटाफोर ही टाईप समजेल. तर आता मेटाफोर ही सिमिलीवरच डिपेंड आहे. तर अ मेटाफोर is a figure of speech. It's a figure of speech that that directly compares two different things two different things without using like or as, without using like or as. आता आपण डेफिनेशनला समजूया. A metaphor is a figure of speech that directly compares. तर मेटाफोर मध्ये सुद्धा कम्पेअर केलं जातंय, तुलना केली जाते, जशी सिमिली मध्ये केली जात होती. टू डिफरंट थिंग्स विदाउट युजिंग लाईक ऑर ॲज, याच्यात सारखा किंवा सारखी वापरले जाणार नाही. जो आपला सिमिली होता त्याच्यात सारखा किंवा सारखी आपण वापरणार, पण आपला जो मेटाफोर आहे त्याच्यात आपण सारखा किंवा सारखीचा वापर करणार नाहीये. याला एक्झाम्पलने समजूया. जसं की आपण काय म्हणू, तो आहेच, तो त्याच्यासारखा नाहीये, तो ती गोष्ट आहेच. जसं की ही इज अ शायनिंग स्टार. ही इज अ शायनिंग स्टार. तो काय आहे तर चमकणारा तारा आहे. तो चमकणारा तारा आहे. तो तारासारखा चमकणारा आहे असं म्हणलं का? नाही. तर तो चमकणारा तारा आहे, याच्यात सारखा किंवा सारखी वापरलेला नाही, म्हणून हे मेटाफोर असेल. तो चमकणारा तारा आहेच असं म्हणलेलं आहे. ओके. एक्झाम्पल 2, टाइम इज अ देव. अजून एक एक्झाम्पल पाहू दुसरं. टाइम इज अ देव. टाइम काय तर तो देव आहे. हर व्हॉइस is music to my ears. Her voice is music to my ears. Music इथे TWO नाही येणार, TO येईल नुसता. म्हणजेच तिचा आवाज माझ्यासाठी काय आहे तर एक म्युझिक आहे. माझ्या कानांसाठी तिचा आवाज म्युझिक आहे. ओके. म्हणजेच याच्यात पण काय केलं जातंय तर तिच्यासोबत तुलना केली जाते, पण सारखा किंवा सारखी वापरले जात नाहीये. बुक्स आर कीज टू नॉलेज. बुक ज्ञानाची काय आहे तर की आहे. ओके. बुक्स आर कीज. बुक्स आर कीज टू नॉलेज. एक्झाम्पल 4 नी 3 चालू आहे आपलं. हे सगळं तुम्ही नोट डाऊन करा आणि नोट डाऊन करायच्या आधी समजून घ्या नॉलेज. म्हणजेच पुस्तके ही काय आहे तर आपल्या ज्ञानाची
की आहे. ओके, मग आता आपल्याला मेटाफोर हे टाईप समजलेली आहे. आपली पुढची टाईप्स पर्सनिफिकेशन, याला आता आपण सुरुवात करूया. मग आता पर्सनिफिकेशनची डेफिनेशन काय आहे? पर्सनिफिकेशन डेफिनेशन. Personification gives human personification gives human qualities to animals, qualities to animals, object or ideas. याचा अर्थ समजूया. जे मानवी गुणधर्म असतात सजीवांचे, त्या भावना असतात, त्या मनुष्य नसलेल्या भावना एखाद्या वस्तूला किंवा प्राण्याला दिल्या, नाहीतर कल्पनांना दिल्या, तेव्हा आपण त्याला पर्सनिफिकेशन म्हणतो. एक्झाम्पल 1, the flower dance in the breeze. The flower dance in the breeze. फ्लावर काय करतायत तर डान्स करतायत ब्रीज मध्ये. पण ह्या ज्या मानवी भावना असतात, डान्स कोण करतं तर माणूस करतो, पण तीच एका फ्लावरला दिलेली आहे, ते एका फुलाला दिलेली आहे. म्हणून मानवी भावना एका फुलाला दिल्यामुळे तो पर्सनिफिकेशन असेल. एक्झाम्पल 2, टाइम वॉन्ट्स फॉर नो वन. एक्झाम्पल पर्सनिफिकेशनचे बघतोय आपण. द सन स्माइल ॲट अस. द सन स्माइल ॲट अस. म्हणजेच सूर्य आमच्याकडे पाहून हसला तर हसतं कोण तर एक मनुष्य असू शकतो, पण सूर्य असला म्हणजेच ही मानवी भावना सूर्याला दिलेली आहे, त्यामुळे तो काय असेल तर पर्सनिफिकेशन असेल. ओके, एवढं आपल्याला समजलेलं आहे. म्हणजेच पर्सनिफिकेशन ही टाइप्स आपल्याला समजली आहे. तर आता आपली पुढची टाइप्स हायपरबोल, याला आता आपण सुरुवात करूया. तर आता आपली पुढची टाइप्स हायपरबोल, याची आता आपण डेफिनेशन बघूया. हायपरबोल इज अ फिगर ऑफ स्पीच. हायपरबोल is a figure of speech that uses extreme that uses extreme exaggeration to emphasize a point or make it dramatic.
अतिशयोक्ती करणे. Hyperbole is a figure of speech that uses extreme exaggeration to emphasize a point or make it dramatic. म्हणजेच समजा कोणी बोलतय पण तो बोलायच्या ऐवजी विशेष ठसठशीत किंवा अतिशयोक्ती पूर्ण अतिशयोक्ती करून एखादी गोष्ट अधिक महत्वाची किंवा मजेदार दिसवणे म्हणजे हायपरबोल. म्हणजे त्याच्यात खोटा मिक्स करायचं थोडंफार. मग आता जसं की एक्झाम्पल, आय हॅव टोल्ड you 1,000 times. You 1,000 times. आता याचा अर्थ काय होतो? मी तुला 1000 वेळा सांगितलं. मग आता कोणी 1000 वेळा सांगणार आहे का? आणि समजा सांगितलंही असेल, 1000 पेक्षा जास्त वेळा सांगितलं असेल जे पण सांगितलंय, तरी तो ते मोजणार आहे का? नाही मोजणार आहे. पण त्यांनी स्वतःच 1000 वेळा सांगितलं असं म्हणलेलं आहे. एक्झाम्पल 2. म्हणजेच याच्यात काय केले गेलेली आहे तर अतिशयोक्ती केली गेली आहे, म्हणून हा असेल हायपरबोल. मग आता पुढचं, आय एम सो हंग्री आय कुड इट हॉर्स. म्हणजेच मी काय करतो तर मी घोड्या. मग आता दिस बॅग वेस अ टन. He runs faster than the wind. He runs faster than the wind. म्हणजे तो वाऱ्यासारखा पळतो. तो वाऱ्याच्या स्पीडने पळतो. तो वाऱ्याच्या वेगाने पळतो. जेवढा आता वारा पळतोय तेवढं कोणी पळू शकत नाही. आणि जरी पळला तर तो वारा कितीच्या स्पीडने पळतोय हे आपल्याला माहित नाहीये. आणि जरी वारा त्याच्याहून मागे राहत असला हे शक्य नाहीये. आणि वारा आपल्याला दिसत सुद्धा नाही. मग आपण कसं काय असं म्हणू शकतो? पण इथे काय केलेलं आहे तर अतिशयोक्ती केलेली आहे, म्हणून हा असेल हायपरबोल. तर आता आपले हायपरबोल पूर्ण झालेले आहेत. तर आपली पुढची टाइप्स ऑनोमॅटोपोइया याला सुरुवात करूया. तर आता ऑनोमॅटोपोइया याची डेफिनेशन काय आहे? ऑनोमॅटोपोइया is a figure of speech in which words imitate the actual sounds of things. आता समजा एखादी वस्तू आहे, जसं की घड्याळ आहे, तर घड्याळ काय करतं? टिकटॉक. समजा मी म्हणलं घड्याळ टिकटॉक करत आहे, तर तो काय असेल? ऑनोमॅटोपोइया. कारण मी त्याचा आवाज स्वतः काढून दाखवला, प्रत्यक्षात तो आवाज काढून दाखवला, म्हणून तो ऑनोमॅटोपोइया असेल. ज्या शब्दांचा उच्चार करताना तो खऱ्या आवाजासारखा दाखवला जातो, ऐकू येतो, अशा शब्दांचा वापर करणाऱ्या अलंकाराला ऑनोमॅटोपोइया म्हणतात. ओके, आता एक्झाम्पल पाहू याची. एक्झाम्पल 1, द क्लॉक वेंट, द
Clock went. The clock went. Tick tock. All night. याचा अर्थ काय झाला? घड्याळ रात्रभर टिकटॉक करत राहिले. मग आता घड्याळाने काय केलं? हे एक मानव सांगतोय म्हणून तो काय असेल? इमिटेशन ऐकू येतोय तो म्हणून खऱ्या आवाजासारखा म्हणून तो असेल ऑनोमॅटोपोइया. मग आता एक्झाम्पल 2. The thunder went boom. मग आता काय झाला? तर यांचा आवाज झाला. तर तो एका मनुष्याने करून दाखवल्यामुळे तो काय असेल? ऑनोमॅटोपोइया असेल. The door creak. Example 3. The door creak loudly. मग आता दरवाजा मोठ्याने काय करतोय? क्रिक करतोय. म्हणजे काय झालं? एका प्रकारे डोरचा आवाज झाला म्हणून तो काय असेल? तर ऑनोमॅटोपोइया असेल. तर आता आपले ऑनोमॅटोपोइया पूर्ण झालेले आहेत. पूर्ण झालेली आहे ही टाइप्स. तर आता आपली पुढची टाइप्स अलिटरेशन याला सुरुवात करूया. आता अलिटरेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघूया. Alliteration is a figure of speech in which the same consonant sound is repeated at the beginning of words in a sentence or phrases. ज्या वाक्यामध्ये एकच स्वर वारंवार वापरला जातो त्याला अलिटरेशन असे म्हणतात. Alliteration is a figure of speech in which the same consonant sound is repeated at the beginning of the words in a sentence or phrases. वाक्यात किंवा वाक्यांशात सुरुवातीच्या शब्दांमध्ये जे समान व्यंजन असतात ते ध्वनी वारंवार येतात त्यांनाच आपण अलिटरेशन म्हणतो. एक्झाम्पल पीटर पीकर, पीटर पीपर, पीक, a peck of, pickle peppers.
कोणता स्वर सारखा येतोय तर पी हा सारखा सारखा वापरला जातोय, म्हणून हा काय असेल तर अलिटरेशन असेल. याचा वापर एक कवी जेव्हा पोएम बनवतो तेव्हा सुद्धा याचा वापर होऊ शकतो. ओके, म्हणजे ज्याच्यात कोणतंही लेटर एक सारखं सारखं येतं. एक्झाम्पल 2, सी सेल्स सी, she sells she, sells by, the seashore, seashore. आता याच्यात कोणतं लेटर सारखं येतंय तर यस लेटर येतंय, म्हणजेच हे लेटर सारखं येतंय म्हणून हा काय असेल तर अलिटरेशन असेल. खूप सोपा अलंकार या. तर आता आपली पुढची टाइप फिगर्स ऑफ स्पीचची असोनन्स याला सुरुवात करूया. तर असोनन्सची डेफिनेशन काय आहे? Assonance is the repetition of vowel sounds व्हॉवेल साऊंड माहितीच असतील तुम्हाला कोणकोणते असतात. व्हॉवेल इक्वल टू हे वेगळे व्हॉवेल डब्ल्यू ओ, व्हॉवेल साऊंड घेतोय आपण व्ही ओ. व्हॉवेल कोणकोणते असतात तर व्हॉवेल इक्वल टू ए ई आय ओ यू, हे राहतात आपले व्हॉवेल. मग आता रिपिटेशन ऑफ व्हॉवेल, इथे डब्ल्यू पाहिजे. साऊंड्स, मग याच्या पुढे काय येणार आहे तर इन नियरबी वर्ड्स, इन नियरबी वर्ड्स, usually, to create rhythm or mood. म्हणजेच आता ज्या वाक्यात एक स्वर ध्वनी व्हॉवेल पैकी सारखा सारखा रिपीट होतो त्याला आपण काय म्हणतो तर असोनन्स म्हणतो. ओके, आता आपण याचे काही एक्झाम्पल्स बघूयात. Example 1, the yearly bird, the yearly bird catches the worm. The yearly bird catches the worm. आता याच्यात व्हॉवेल कोणता दिसतोय जो की सारखाच वापरला गेलाय तर तो दिसतोय ई. अजून याच्यात आय वापरला गेलेला आहे, तो पण काय आपला व्हॉवेल आहे, पण द वर्म ओ पण व्हॉवेल आहे, पण जास्त करून कोणत्या व्हॉवेलचा वापर झालेला आहे तर ई चा, म्हणून हे वाक्य काय असेल तर असोनन्स. ओके, एक्झाम्पल 2, I feel the need to sleep.
मग आता याच्यात कोणता वॉवेल सारखा वापरला गेलेला आहे, तर याच्यात आय वापरला गेलेला आहे पहिले. तर याच्यात पण ईचाच वापर जास्त आहे वॉवेल मध्ये, म्हणून याच्यात पण काय असेल तर ई. म्हणून हे वाक्य पण काय आहे तर असोनन्स. आता आपल्याला असोनन्स काय असतात ते आपण समजलेलं आहे. तर आता आपण आपली पुढची टाइप्स कन्सोनन्सला सुरुवात करूया. आपण या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओपेक्षा सुद्धा जास्त टाइप्स कव्हर केलेल्या आहेत आणि ज्या उरलेल्या टाइप्स आहेत त्या पार्ट 2 मध्ये घेणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओला सांगितलं होतं पण सर्व टाइप्स क्लिअर होतील, पण त्यामुळे व्हिडिओ जास्त मोठाही होऊ शकतो. त्यामुळे आपण पार्ट 2 मध्ये बाकीचं बघणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.